हरिओम. आज रविवार 23 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगतायत की हेतू हा शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊन लागते आणि मग प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे, झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविकच गोड. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देह रक्षणापुरतं अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावं. पर्व काळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्व काळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्व काळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचं कसं व्हावं हे पाहावं. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असं भगवंताजवळ मागावं. आजवर कळत नकळत जे पाप झालं असेल ते नाहीसं कर, पुढे पुन्हा नाही करणार असं म्हणावं. म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एकटा शहाणा मोठा असा अभिमान असतो ना. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे तर जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात. माझे चुकतं आहे एवढं कळलं तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असं वाटतं, पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली मग पश्चाताप होतो. देव आहे असं खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटत असतं, पण नुसत्या वाटण्याने काही तो घाम येत नाही. त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं. तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याने नाम घेणं हेच एक औषध आहे, ते घ्यावं. भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं ना, तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं. अगदी त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो बरं. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रगट होतो. शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचं स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.